Hello all, this is Mansi, again welcoming you to this session of our English class. आज आपण द स्टोरी ऑफ डी याचा कन्क्लुडिंग पार्ट वाचूया आणि बघू की ह्याच्यात आणि पुढे काय रोचक तथ्य आपल्याला कळतील. चला वाचूया द स्टोरी ऑफ टी, चहाची कहाणी. तर आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये वाचलं होतं की चहाशी जुडलेल्या वेगवेगळ्या रोचक कहाण्या वाचल्या आपण आणि चहाचं नाव हे टी असं कसं पडलं हेही वाचलं. त्याच्या पुढचा भाग वाचूया आपण. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया, भारतात चहा पहिल्यांदा कसा आला. Historians think that tea had been known in India as a medical plant since ancient times. तर जे हिस्टोरियन्स असतात म्हणजे जे की इतिहासकार आहेत ते असं सोचतात, त्यांचं म्हणणं आहे की चहा जे आहे ते भारतामध्ये एक मेडिसिनल प्लांट म्हणजे औषधीय जे आहे प्लांट सारखं खूप एन्शियंट टाइम्स पासून म्हणजे खूप जुन्या काळापासून चाललं आहे. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर, पण चहा जे आहे प्लेजर करता म्हणजे आनंदासाठी आणि असंच प्यायला नव्हता जात until the British began to establish plantations in the 19th century. जेव्हापर्यंत ब्रिटिश लोकांनी ह्याचं प्लांटेशन सुरू केलं त्याच्या आधीपर्यंत चहा असा प्लेजर करता मजा करता नव्हतं प्यायला जात. 19th सेंचुरीमध्ये 19वी शताब्दी होती तेव्हापासून हे सुरू झालं. In the 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. तर 1770 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने काय केले, काही अनसक्सेसफुल अटेम्प्ट केले म्हणजे की असफल प्रयत्न केले भारतामध्ये भूटान आणि आसाममध्ये चायनाहून आणलेले सीड्स जे होते, बीज जे होते ते चहामध्ये ह्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये उगवायचे. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra valley. हालांकि हे सगळे जे अटेम्प्ट होते हे प्रयत्न त्यांचे फेल झाले, पण तरी सुद्धा जे रॉबर्ट ब्रूस नावाचे एक बॉटनिस्ट होते ते जे आहे त्यांनी 1823 मध्ये याची जाणकारी लावली की चहाचे जे झाडं आहेत ते अपर ब्रह्मपुत्र व्हॅली म्हणजे ब्रह्मपुत्र व्हॅलीच्या वरच्या हिस्स्यामध्ये खूप जास्त वाढतात तिथे. In May 1838 मध्ये the first Indian tea from Assam was sent to England for public sale. पहिली जी भारतात उगवलेली आसामची चहा होती ती पहिल्यांदा इंग्लंडमध्ये धाडली गेली पब्लिक सेल करता म्हणजे विकण्यासाठी. Since then India has gone on to become one of the leading producers of tea in the world. आणि तेव्हापासून भारत जो आहे भारताला म्हणजे लीडिंग प्रोड्युसर्स अगदी वरच्या ह्याचं उत्पादक जे आहे ते होऊन गेलंय पूर्ण विश्वामध्ये. Tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight viruses in our body and actually help us live longer. जे चहा प्रेमी असतात ते लोक असं म्हणतात, त्यांचं असं मानणं आहे की ह्याच्याने काय होतं, रिस्क ऑफ कॅन्सर व्हायचा रिस्क कमी होतो, ब्लड प्रेशर आपला कंट्रोल होतो, बीपी कंट्रोल होतो, हे विभिन्न प्रकारचे व्हायरस जे असतात, जर्म्स असतात आपल्या शरीराच्या आत त्याच्याशी फाईट करतं आणि ऍक्च्युअली हेल्प अस लिव्ह लॉंगर आणि आपल्याला जास्त दिवस जगायमध्ये हे मदत करतं. Our body produces chemicals called free radicals. Free radicals असे आपले जे बॉडी शरीर आहे ते असे रसायन उत्पन्न करतात फ्री रेडिकल्स नावाचे. दे कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर हेल्थ, जे की आपल्या बॉडीला शरीराला आणि आपल्या स्वास्थ्याला हानी पोहोचवू शकतं. टी कंटेन्स अँटी ऑक्सिडेंट्स कॉल्ड फ्लेव्होनॉइड्स. तर जे चहा असतो त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट्स असतात ज्याचं की नाव आहे फ्लेव्होनॉइड्स. सायंटिस्ट बिलीव्ह दीज हेल्प टू प्रोटेक्ट आवर सिस्टम अगेन्स्ट फ्री रेडिकल्स. तर जे वैज्ञानिक आहे त्यांचं असं मानणं आहे, ते बिलीव्ह करतात की हे जे वस्तू आहे ही आपल्याला आपल्या सिस्टमला, बॉडीचा जो सिस्टम आहे तिला प्रोटेक्ट करतं फ्री रेडिकल्स पासून. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. काही लोकांकरता चहा जे आहे ते काय आहे, आपल्या मित्रांबरोबर प्यायकरता खूप फेमस ड्रिंक आहे. चहा पितात लोक आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. विश्वामध्ये खूप सारे आहे अशा जागा जिथे की स्पेशल ओकेजन असतं, सोशल ओकेजन, सामाजिक एक असा उत्सव टाईपनी मनवलं जातं चहा पिऊन. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन्स. तर हे जे 4 जागा आहे जपान, चायना, रशिया अँड कोरिया, इथे जे आहे चहाचे स्पेशल सेरेमनीज असतात आणि ट्रेडिशन्स, परंपरा आणि काही हे जे आहे जुडलेले आहे चहापासून. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. तर या सेरेमनीजच्या, या उत्सवांच्या माध्यमाने लोक रिलॅक्स करतात आणि जे आहे चहाचा टेस्ट आणि जे आहे खुशबू तिला एन्जॉय करतात. Most people in Japan belong to a tea club where they go every week to take part in tea ceremony.
जपानचे जास्त तर लोक एका कोणत्या ना कोणत्या टी क्लबशी जुळलेले असतात, जिथे ते दर हफ्ते जातात आणि टी सेरेमनी अशी असते तिथे पार्टिसिपेट करतात. Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religion. आणि जे साधारण लोक असतात ते सुद्धा त्यांचंही मानणं असं आहे की हे जे चहाशी रिलेटेड सेरेमनीज असतात, उत्सव असतात, हे स्पिरिच्युअल असतात, आध्यात्मिक ओकेजन असतात, जे की त्यांच्या रिलिजनशी, त्यांच्या धर्माशी क्लोजली रिलेटेड असतात. टी दे से इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज. त्यांचं म्हणणं असं आहे की चहा हे आहे हे खूप हेल्दी असतं, स्वास्थ्यवर्धक आहे, ह्याला आपण एन्जॉय करू शकतो आणि स्टिम्युलेटिंग म्हणजे की उत्तेजना पैदा करतं आपल्या अंगात, फुल ऑफ गुड क्वालिटीज. आणि ह्याच्यामध्ये 101 सगळ्यात छान क्वालिटीज भरलेल्या आहेत. इट रिड्युसेस लोनलीनेस अँड काम्स युअर हार्ट. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. आणि हे आपलं लोनलीनेस म्हणजे की एकटेपणा कमी करतं, आपल्या हृदयाला काम करतं म्हणजे की शांत करतं आणि आपल्या रोजच्या लाईफला कम्फर्ट देतं म्हणजे की छान वाटतं त्याच्यात. Many Koreans today still have tea ceremonies for important occasions, including special birthdays and anniversaries. कोरियामध्ये कोरियन लोक जे असतात कोरियामध्ये, ते लोक अजूनही जे आहे अशा प्रकारचे टी सेरेमनीज बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरी मध्ये बनवतात आणि तिथे जे आहे ह्याला सेलिब्रेट करतात. इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टी पॉट्स. चायनाच्या अधिकतर भागांमध्ये अजूनही जे आहे स्मॉल क्लेच्या टी पॉट्स असतात, म्हणजे चहा ठेवण्याचा जो असतो त्याला टी पॉट म्हणतात, त्याच्यात बनवतात. ऍट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. टी सेरेमनीज जेव्हा असतात, चहा बनवायचे जे उत्सव असतात, त्याच्यामध्ये चहाचा कप असतो तो अर्धाच भरला जातो. द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. तर चायनीज लोकांचं असं मानणं आहे की जो अर्धा जो रिकामा आहे तो जो आहे फ्रेंडशिप म्हणजे मित्रता आणि प्रेमाने भरला गेला पाहिजे. इन रशिया टी इज मेड अँड सर्व्ड इन सॅमोवेअर्स, अ स्पेशल रशियन टी कॅटल मेड ऑफ मेटल. रशियामध्ये चहा जो बनतो आणि जो सर्व केला जातो म्हणजे दिला जातो, सॅमोवेअर्स नावाचं एक स्पेशल जे आहे रशियन टी कॅटल. टी कॅटल म्हणजे चहाचं जे भांड असतं त्याच्यात बनतं आणि मेड ऑफ मेटल. ते कशाला बनलं असतं? मेटलचं. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हरायटीज ऑफ टी सच एज लोटस टी अँड जॅस्मिन टी. व्हिएतनाममध्ये लोटस टी आणि जॅस्मिन टी नावाचे स्पेशल चहाचे व्हरायटीज मिळतात, प्रकार मिळतात. इन जपान टी इज मेड युझिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड मॅचा. जपानमध्ये चहा जो आहे तो बनतो पावडर असा हिरवा चहा ग्रीन टी असतो आणि त्याला म्हणतात मॅचा. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युझिंग अ बॅम्बू विस्क अँड सर्व्ड इन स्मॉल बाउल्स. तर चहा जो आहे तो मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर, उकळत्या पाण्यात टाकला जातो आणि युझिंग अ बॅम्बू विस्क. बॅम्बूचं जे म्हणजे बांबूचं जे झाड असतं त्याचे विस्क जी असते त्याच्या हेल्पनी टाकलं जातं आणि छोट्या छोट्या बाउल्स मध्ये दिलं जातं चहा. अँड हाऊ अबाउट इंडिया आणि भारताचं काय? अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट और विजिटर एज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इवन इन द हम्बलेस्ट ऑफ होम्स. जर तुम्ही कोणत्याही घरात भारताचा जाले तर तुम्हाला सगळ्यात पहिले जो विचारली जाईल गोष्ट तीच राहिली की चहा की कॉफी काय घ्याल, तर आपण चहा विचारतोय ना. हम्बलेस्ट ऑफ होम्स म्हणजे जर तुम्ही गरीबशे गरीब घरातही जाल तरी तिथे तुम्हाला चहा विचारला जाईल. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. जास्त जे भारतीय आहेत त्यांना चहा गरम आवडतो आणि त्याच्यातही साखर आणि दूध मिळवलेलं असतं. इन द रेनी सीझन इट इज ब्ल्यूड विथ जिंजर टू गिव्ह इट ऍडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये अद्रक टाकला जातो, जिंजर म्हणजे अद्रक, ताकि त्याच्यात औषधीय जे आहे गुण होऊन जाए. अदर्स ऍड स्पाइसेस लाईक कार्डमम, क्लव्स और मेस टू ऍड टू इट्स टेस्ट अँड फ्लेवर. आणि अशाच प्रकारे त्याच्यामध्ये लवंग, इलायची आणि आपण वेगवेगळे मसाले टाकतो, स्पाइसेस म्हणजे मसाले टाकतो त्याचा टेस्ट आणि फ्लेवर वाढवाय करता. टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पाइसी स्नॅक्स स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हनिंग्स. आणि अशाच प्रकारे चहा जो आहे तो बहुत जरुरी आहे सकाळ संध्याकाळच्या नाश्त्यानंतर. सम कॉनेझर्स रेलिश डेलिकेटली फ्लेवर्ड जॅस्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी अँड इव्हन आईस टी. आणि कॉनेसर्स म्हणजे कोण? जे लोक चहाचा स्वाद, जे कोणत्या वस्तूचा स्वाद घेतात आणि जे विशेषज्ञ असतात, तर कॉनेसर्स जे असतात चहाचे ते फ्लेवर करतात जॅस्मिन, ग्रीन, लेमन टी आणि आईस टीला. हाऊ अबाउट यू? तर तुमचं काय, तुमच्याबद्दल काय? अशा प्रकारे खूपच मजेदार हा चॅप्टर होता जो आपण आज वाचला. आता ह्याचे जे आपले एक्सरसाइजेस होते आपण मोस्टली सगळे करून चुकले आहोत. काही एक दोन गोष्टी लँग्वेज स्टडीचा आपण बघून घेऊया आज. हे पहा, वेन टू वर्ड्स कम टुगेदर टू फॉर्म अ न्यू वर्ड. जेव्हा दोन वेगवेगळे शब्द एका बरोबर आणले जातात एक नवीन शब्द बनवाय करता, द न्यू वर्ड इज कॉल्ड अ कंपाऊंड वर्ड. तर तेव्हा जो नवीन शब्द असतो त्याला
कंपाऊंड वर्ड असं म्हणतात. व्हॉट वर्ड्स डू यू सी इन द फॉलोइंग कंपाऊंड्स? एव्हरग्रीन, ब्लड प्रेशर, एव्हरीडे. तर ह्याच्यामध्ये कोणते शब्द दिसतात तुम्हाला? एव्हरग्रीन, एव्हर आणि ग्रीन हे दोन वेगळ्या शब्दांना मिळून एव्हरग्रीन, ब्लड आणि प्रेशर मिळून ब्लड प्रेशर. नोट दॅट सम कंपाऊंड वर्ड्स आर रिटन एज वन वर्ड. काही काही शब्द एका वर्ड मध्ये लिहिले जातात, जसं की हा एव्हरग्रीन आहे, टी पॉट आहे. सम विथ अ हायफन बिटवीन देम, आणि कशात हायफन म्हणजे हा जो मधला एक डॅश याला हायफन म्हणतात, टी मेकिंगचा. अँड सम एज टू सेपरेट वर्ड्स, टीकला पण काही काही सेपरेटली सुद्धा लिहिले जातात, तर ह्यांना कंपाऊंड वर्ड्स म्हणतात. Sometimes the form of a verb in a sentence names the action but does not change according to tense, number or person. कधी कधी आता हे आपण नॉन फायनाइट फॉर्म ऑफ वर्ब, ठीक आहे ना, इन्फिनिटिव्हच्या वाऱ्यात पडतोय. तर कधी कधी काय होतं, वर्ब जो आहे तो एका सेंटेन्स मध्ये नेम्स द ऍक्शन, ऍक्शन तर सांगतो पण तो चेंज नाही होत अकॉर्डिंग टू टेन्स, कारण की टेन्सच्या हिशोबे वर्ब सुद्धा चेंज होतो. तर कधी कधी चेंज नाही होत अकॉर्डिंग टू टेन्स, नंबर और पर्सन, त्याच्या हिशोबे चेंज नाही होत. Such a form is known as non-finite form or an infinitive. याला infinitive किंवा non-finite form म्हणतात. And infinitive is used with or without to. म्हणजे ह्याच्यात टू लागतं किंवा नाही पण लागतं. जास्त तर ह्याच्यामध्ये टू लागतं, वर्ब बरोबर टू लागतं. एक्झाम्पल बघा याचे, हाऊ डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. ठीक आहे, त्याच्यात टू ड्रिंक. कॅन यू नेम द बेवरेज, ह्याच्यामध्ये नेम. अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता हे आपल्याला 4 सेंटेन्स आहे, इन्फिनिटिव्स ओळखायचे. चला बघूया. इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल. त्याच्यात काय राहिले? टू रीड. जर टू लिहिलेलं आहे ना, तर टू रीड. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. त्याच्यात काय आहे? टू बी, इकडे टू बी, इकडे टू बी. तर हे वर्ब बरोबर टू लागलेलं असतं, तेव्हा ते काय असतं? इन्फिनिटिव्ह असतं. कॅन आय रीड द बुक, ह्याच्यामध्ये काय आहे? रीड. they could help one another with the homework and talk about it. ह्याच्यामध्ये काय आहे? हेल्प आणि टॉक, हे इन्फिनिटिव्स आहेत. अशा प्रकारे आज आपण इन्फिनिटिव्ह आणि कंपाऊंड वर्ड्स या दोन्हीच्या बाबतीत आपल्याला जाणकारी मिळाली आहे. आता नेक्स्ट बघा, जसं आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये पाहिलं होतं तशाच प्रकारे परत एक आपण पॅराग्राफ बघूया रीडिंग स्किल्स वरती. ह्याच्यात तुम्ही पेज नंबर 21 वरती बघाले आपल्या इन मोस्ट एरियाज, इथपासून घेऊन अबाउट यू, हाऊ अबाउट यू, हे आपण पॅराग्राफ घेतलेला आहे. ह्याच्याशी रिलेटेड जितकेही क्वेश्चन्स आहेत वेगवेगळे प्रकारचे ते आपण बघूया. सगळ्यात पहिला आहे अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत तुम्हाला आणि फिल इन द ब्लँक्स टाइप मध्ये आहे. इन रशिया टी इज मेड अँड सर्व्ड इन सॅमोवर्स. हे आत्ताच आपण वाचलं होतं, कप स्पॉट्स सॅमोवर्स आहे, सॅमोवर्स. इन जपान टी इज मेड युझिंग अ बॅम्बू विस्क. ठीक आहे, हे सगळं आत्ता आपण वाचलं होतं, तर आपल्याला पॅराग्राफला वाचूनच ह्याची उत्तरं लिहायची. In India, tea is served as a token of hospitality. In China, tea is made in small clay teapots. तर हे याचे आन्सर्स आहेत. ह्याच्या अशाच प्रकारे क्वेश्चन आन्सर सुद्धा येतील तुम्हाला. हाऊ डू इंडियन्स लाईक टू हॅव देअर टी. भारतीय लोकांना चहा कसा आवडतो? मोस्ट इंडियन्स लाईक टू हॅव देअर टी हॉट with a good deal of milk and sugar in it. In the rainy season, tea is brewed with ginger to give it additional medicinal properties. Some others add spices like cardamom, cloves, etc. to add to its taste and flavor. They have their morning and evening tea after spicy snacks. म्हणजे जितक्या पण गोष्टी ह्याच्यात आपल्या लिहिल्या होत्या, भारतीय लोक चहा कसं घेतात त्याच्याशी रिलेटेड आपण पूर्ण तेवढ्या सगळ्या गोष्टी याच्यात लिहिल्या आहेत. तुम्ही असं नका सोचाले की आपण एक लाईनीत आन्सर लिहून दो आणि संपून जाईल, असं कधीच नाही करायचं. आपल्याला पूर्ण फुल लेंथ आन्सर लिहायचं आहे. नेक्स्ट आहे लिस्ट द थिंग्स फ्रॉम द पॅसेज दॅट आर युज्ड फॉर मेकिंग टी. चहा बनवायला ज्या ज्या गोष्टी यूज झालेल्या आहेत त्या अशा पॅराग्राफ मध्ये आलेल्या आहेत, त्यांचं नाव लिहायचं. तर कोणचे? पावडर्ड ग्रीन टी, बॅम्बू विस्क, मिल्क, शुगर, जिंजर, कार्डमम, क्लोव्स, मेस, जॅस्मिन, लेमन. तर हे सगळे गोष्टी काय आहेत? चहा बनवायच्या कामास येतात, तर त्याचं आपल्याला लिस्ट लिहायची होती. नेक्स्ट आहे रीड द सेंटेन्सेस अँड फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन्स शी भरायचं आहे आपल्याला. प्रिपोजिशन्स म्हणजे काय? जे पोझिशन सांगतं नाउनची, नाउनची पोझिशन सांगेल ते. टी इज सर्व्ड इन स्मॉल क्ले पॉट. आता इन, ऑन, विथ लिहिलंय, तर टी कशात सर्व केली जाते? चहा जो आहे तो स्मॉल क्ले पॉटच्या आतमध्ये. तर इन म्हणजे आत असतं. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर. विथ म्हणजे काय? कोणत्या वस्तूच्या बरोबर असतं, तर त्याला विथ म्हणतं. चहा जो आहे तो मिक्स केला जातो उकळत्या पाण्यात युझिंग क्लोव्स. तो इथे पहा फॉर विथ ऍट आहे, तर विथ येईल. दे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन्स. तर ह्याच्यामध्ये फॉर आलं. सम पीपल यूज मेस टू ऍड टू इट्स
टेस्ट. आता इथे पहा या सेंटेन्स मध्ये टू ऍड, हे टू ऍड काय आहे, आता आपण वाचलं होतं इन्फिनिटिव्ह आहे, ठीक आहे ना, जे वाचलं होतं ते इन्फिनिटिव्ह योंगल आहे टू ऍड. आता आहे अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन करेक्ट ऑर्डर टू फ्रेम सेंटेन्सेस. हे पहा हा एक सेंटेन्स आहे, हा जम्बल्ड होंगल आहे, म्हणजे इकडे तिकडेचे शब्द होंगल आहेत, त्यांना आपल्याला ठीक करून लिहायचं आहे. त्याचं काय होईल, अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू गेस्ट्स. आणि नेक्स्ट आहे टी इज ब्र्यूड विथ जिंजर. हे तुम्ही दोन्ही बघा की कसे इकडे तिकडे होंगलेत अक्षर आणि कसं यांना नीट प्रकारे लिहायचंय. लास्ट क्वेश्चन आहे तुमचा, व्हॉट इज युअर फेवरेट बेवरेज, टेल युअर रिझन. तुमचा आवडता पेय पदार्थ कोणता आहे आणि त्याचे कारण सांगा. तर ह्याचा आन्सर बघाले, माय फेवरेट बेवरेज इज कॉफी. माझा आवडता पेय पदार्थ कॉफी आहे. बिकॉज ऑफ इट्स रिच फ्लेवर अँड युनिक टेस्ट आय लव्ह इट. मी त्याला खूप मला आवडतं कारण की त्याचा जो फ्लेवर असतो आणि त्याचा जो टेस्ट आहे, त्याची जी स्वाद आणि त्याचा फ्लेवर, त्याच्या कारणाने मला खूप आवडतं. आय फील रिफ्रेश्ड वेन आय ड्रिंक हॉट स्लाइटली बिटर कॉफी विथ ब्राऊन कलर. आणि मला खूप रिफ्रेश होतं जेव्हा मी गरम गरम कॉफी पिते, स्लाइटली बिटर, बिटर म्हणजे हलकीशी कडू आणि ब्राऊन कलर, कलर त्याचा ब्राऊन असतो, तेव्हा मला कॉफी खूप आवडते. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडत्या बेवरेजचं नाव लिहू शकताय, चहा लिहू शकताय, चहात काय आवडतं ते सुद्धा लिहू शकता. तर अशा प्रकारे आज आपला हा जो चॅप्टर होता चहाशी रिलेटेड, खूप मस्त आपल्याला जाणकार्या सगळ्या मिळाल्या, वेगवेगळ्या स्टोरीज आपण वाचल्या आणि चहा कशा कशा अलग अलग जागी वेगवेगळ्या दुनियाच्या कोण्या कोण्यामध्ये लोक कशा कशा प्रकारे पितात हेही आपण पाहिलं. खूप छान चॅप्टर होता. ग्रामर पार्टही आज आपण पाहिला की कसं त्याला सॉल्व्ह करायचं. आजचा आपला सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.